5 फेऱ्या आता संपतील. महाराष्ट्रातल्या निवडणूक महाराष्ट्रातली संपणार आहे. महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतरची खऱ्या अर्थानं मोठी आणि महत्त्वाची अशी ही निवडणूक आहे. तुम्हालाही असं वाटतंय का की या निवडणुका म्हणजे या झालेल्या सत्तांतराचा कल असेल किंवा त्याच्या ते लोकांना आवडलं आहे किंवा नाही आवडलं आहे किंवा त्याच्या लोकांचा शिक्कामोर्तब होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, यामध्ये ज्या निवडणुकांचे 4 फेज झाले, मी संपूर्ण राज्यभर फिरतोय आणि फिरत असताना लोकांचा कल, लोकांच्या भावना आणि लोकांचं मत साहजिक आहे. आपल्याला त्याची कल्पना येते, माहिती मिळते, कारण आपण ग्राउंडवर काम करणारे, फील्डवर काम करणारे लोक आहोत. मला वाटतं यामध्ये झालेल्या टप्प्यामध्ये महायुती खूप पुढं आहे. कारण याचं कारण 2 वर्षात राज्यामध्ये जे काही प्रकल्प वेगाने सुरू आहेत, जे बंद पडले होते, बंद पाडले होते, या प्रकल्पांना आम्ही चालना दिलेली आहे. मग मेट्रो असेल, समृद्धी असेल, कोस्टल असेल, अटल सेतू असेल, मुंबई पुणे मिसिंग लिंक असेल, हे सगळे जे काही इन्फ्रा प्रोजेक्ट आहेत, मेट्रोचे प्रकल्प, मेट्रो 2, मेट्रो 7 उद्घाटन झालं, मेट्रो 3चं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, त्याचंही उद्घाटन होईल. आणि कारशेडचं काम जोरात चालू आहे, मुंबई एअरपोर्टचं काम जोरात चालू आहे. त्यामुळे सगळीकडे आपण पाहिलं तर मुंबईमध्ये आम्ही पाहताय आपण की सगळे खड्डेमुक्त रस्ते करण्याचं योजना आम्ही सुरू केली. कॉन्क्रीटचे रस्ते, सुशोभीकरणाची कामं, हेल्थवर क्वालिटी हेल्थ देण्याचं काम सुरू केलं आम्ही. आणि एकंदरीत राज्यभर, मग मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, सगळीकडे आपल्याला विकास प्रकल्प सुरू झालेले दिसतील. एक पॉझिटिव्हिटी आहे. आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही घेतलेले निर्णय, 6,000 रुपये शेतकऱ्यांना दर वर्षाला, जसं मोदीजींचे 6,000, आमचे पीक विमा योजना, प्रीमियम आम्ही भरतो, 1 रुपयात पीक विमा, लेक लाडकी लखपती, महिलांना एसटीमध्ये सवलत, ज्येष्ठांना एसटीमध्ये सवलत, आज वयोवृद्धांना वयोश्री योजना, युवकांना नोकऱ्या, स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट सेंटर. त्याचबरोबर आज आपण मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, MIDCची 35% सबसिडी, या अशा अनेक योजना ज्या आहेत तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी घेतल्या. याचा इम्पॅक्ट नक्की या निवडणुकांमध्ये दिसेल. प्लस 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम, देशभरामध्ये सुरू केलेल्या योजना, देशभरातले प्रकल्प, याची तुलना केली तर 50-60 वर्ष काँग्रेसला जे करता आलं नाही ते 10 वर्षात मोदीजींनी करून दाखवलं. याचा पण इम्पॅक्ट आहे. त्यामुळे लोकांना आज अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये या राज्यात काय होतं, सगळे प्रकल्प बंद होते, निगेटिव्हिटी होती, सगळे ठप्प पडले होते, ठप्प बसले होते, घरामधून सरकार किंवा राज्य चालवता येत नाही. त्यामुळे लोकांना काय पाहिजे, लोकांना ग्राउंड रियालिटी, लोकांना फील्डवर काम करणारे लोक पाहिजेत, लोकांना मदत करणारे लोक पाहिजे, लोकांना आपत्तीमध्ये मदत देणारे लोक पाहिजे. म्हणून आमचं हे सरकार जे आहे अगदी पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल काम करते.